आपल्या मराठमोळ्या A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। फिश एकदा करीमध्ये सोडले की त्याची चव पांचट होऊन जाते। तर यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची फिश करी खूप छान टेस्टी तयार होईल। चमचमीत मसाला सुरमई करी बनवण्यासाठी मी आधी फिशला मॅरिनेट करून घेणार आहे। मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेतले आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, तिखट लाल मिरची पावडर मी टाकली आहे। अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा धना पावडर टाकायची। त्यानंतर आपण टाकायचा आहे फिश करीचा कोणताही गरम मसाला, तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गरम मसाला तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यात टाकायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस। अर्ध्या लिंबाचा रस फिशमध्ये नक्की घालायचा, यामुळे फिशचा जो ओशाळा वास असतो तो निघून जातो आणि फिशला एक छान आंबटपणाची चव येते, त्याच्यामुळे लिंबू नक्की टाकायचा। आणि यानंतर मी टाकला आहे 1 चमचा मोठा वरून अद्रक लसूणची पेस्ट भरपूर फिशला टाकायची आहे, याची खूप छान फिशला येते, फिश करीला खूप छान चव येते। आता सर्व फिश मी व्यवस्थित सर्व मसाले फिशचे मी मिक्स करून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाले फिशला छान कोट होतील। आणि हे मी आता अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले। आता आपण बनवूया मसाला। मसाल्यासाठी मी घेतले आहेत इथे 2 मोठे कांदे, लांब लांब आकारामध्ये कांदे मी पातळ पातळ असे कापून घेतले आहेत। आणि एका पॅनमध्ये हे कांदे टाकून मी लालसर असे भाजून घेणार आहे। आपल्या मराठमोळ्या A1 स्वप्नाज किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे व्हिडिओज तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपवरही शेअर करू शकता, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता आणि लाईक देखील करून कमेंट करा, म्हणजे आणखी नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल। आता कांद्याचा रंग हळूहळू बदलू लागलाय, सोनेरी रंग कांद्याला आलेला आहे। आता हा सर्व मसाला हा कांदा मी एका बाजूला करून घेणार आहे आणि त्यात काही खडे मसाले खरपूस असे भाजायचे। यासाठी मी घेतले आहेत तेजपत्त्याची 2 पाने, चक्रीफूल, दालचिनी, लवंग, इलायची। आता हा सर्व मसाला पॅनमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे आणि तेलामध्ये हा मसाला खरपूस होईपर्यंत छान खमंग असा तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवली आहे आणि कमी आचेवरच हे मसाले भाजून घेणार आहे। आता सर्व मसाला मी याच्यात टाकून घेतला आणि अगदी कमी आचेवरच छान खमंग असा तळून घेणार आहे। सर्व खड्या मसाल्यांचा खूप छान सुगंध येतोय, याचा फिश करीमध्ये पण खूप छान असा सुगंध उतरतो। आता मसाले आपले छान खरपूस असे तळून झाले आहेत। आता हा सर्व मसाला तयार होण्यासाठी इथे मी घेतले आहे 2-3 लाल सुक्या मिरच्या, 2-3 लाल सुक्या मिरच्या पण मी इथे भाजून घेणार आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या पण छान खरपूस होईपर्यंत तव्यामध्ये पॅनमध्ये भाजून घ्यायच्या आहेत। 1 किलो सुरमई फिश मी इथे घेतले आहेत आणि त्यानुसार मसाला पण आपला इथे तयार होत आला आहे। आता मसाला आपला पूर्ण भाजला गेला आहे, खूप जास्त मसाला भाजायचा नाही, अगदी सोनेरी रंग येईपर्यंत सर्व मसाला छान भाजला गेला आहे। आता मसाला मी गार करून मिक्सरमध्ये ट्रान्सफर केला आहे आणि मिक्सरमध्ये हा मसाला बारीक करून घेणार आहे। मसाला गार होतो तोपर्यंत इथे मी घेतले आहे 2 टोमॅटो, 2 मोठ्या आकाराचे छान लाल असे टोमॅटो मी घेतले आणि टोमॅटोसुद्धा इथं पॅनमध्ये परतून घ्यायचा आहे। आणि हा टोमॅटोसुद्धा आपण आपल्या मसाल्यामध्ये घेणार आहोत। मसाल्यामध्ये मी आणखी घेतले आहेत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 2 इंच अद्रकचा तुकडा। हा सर्व मसाला गार करून आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। मुठभर कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपला जो टमाटा इथे भाजून तयार आहे तो सुद्धा मी यात टाकून घेतला आहे। फिश रश्श्यात टाकल्यानंतरही त्याची चव छान चविष्ट लागली पाहिजे, पांचट होणार नाही, यासाठी मी एक टिप्स आणि ट्रिक इथे वापरली आहे, ती म्हणजे मॅरिनेट केलेले फिश अर्धा तास मॅरिनेट मी इथे करून घेतले आहे आणि एका पॅनमध्ये तेल टाकून मी हे फिश जवळजवळ 70% फ्राय करून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाले फिशला छान कोट होतात आणि फिशच्या पीसेसमध्ये ती चव तशीच शेवटपर्यंत राहते। यासाठी फिश छान कमी आचेवर कुरकुरीत असे तळून घ्यायचे। 2 ते 3 बॅचमध्ये हे फिश मी फ्राय करणार आहेत, एका बॅचमध्ये 4 ते 5
फिशचे पीसेस मी घेतले आहेत. आलटून पलटून दोन्ही बाजूने फिश छान फ्राय करून घ्यायचे. आता हे फिश छान फ्राय झाले आहेत. खूप छान खमंग असा फिशचा सुगंध किचनमध्ये दरवळतोय. खूप छान फिश फ्राय आपल्या इथे झालेले आहेत. आता हे फिश मी काढून घेते आणि दुसरी बॅच पण अशीच मी फ्राय करून घेणार आहे. आता मी हे फिश एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले फिश पण मी आता पॅनमध्ये छान कुरकुरीत तसे तळून घेणार आहे. खूप जास्त 100% फिश फ्राय करायचे नाही, 70%च फिश फ्राय झाले पाहिजे आणि बाकीचे उरलेले फिश हे करीमध्ये शिजणार आहे. आता सुरमई मसाला फिश करी बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली आहे. गरजेनुसार यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सगळ्यात आधी टाकायचा आहे तेजपत्ता. तेजपत्त्याची फिश करीमध्ये खूप छान चव येते. यामुळे सगळ्यात आधी मी इथे तेजपत्ता तेलामध्ये छान खमंग असा तळून घेणार आहे. यानंतर मी यात टाकणार आहे आपण बनवलेला मसाला. मसाला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहे. जवळजवळ मसाला 10 मिनटं तेलामध्ये परतायचा आहे. म्हणजे छान मसाला तळला जातो, भाजला जातो आणि मसाल्याला तेलही छान सुटते. यामुळे मसाला मी जवळजवळ 10 मिनटं छान तेलामध्ये परतून घेतला आहे. मुठभर कोथिंबीर आणि 2 टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. याची पेस्ट आता मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि हे पण छान मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. या स्टेपला आता इथे टाकली आहे अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता सर्व मसाल्याला छान तेल सुटू लागले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊया. यासाठी सर्वात आधी मी घेतली आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आपण मॅरिनेट करताना टाकली आहे. त्यामुळे आता पुन्हा तिखट लाल मिरची टाकायची गरज नाही. रंग येण्यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे. याने भाजीला खूप छान रंग येतो. यानंतर टाकली आहे पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा फिश करीचा मसाला. मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही फिश मसाला यात टाकू शकता. आता हे मसाले टाकल्यानंतर पुन्हा छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. जवळजवळ 7 ते 10 मिनटं मी मसाला छान तेलामध्ये परतून घेतला आहे आणि यामध्ये आता मी टाकले आहे आपण फ्राय केलेले फिश. सर्व फिश एकचदा टाकायचे नाही. आधी सुरुवातीला मी 3 पीस टाकून घेतले आहेत. पीस आणि मसाला एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे फिश मिक्स केल्यानंतर बाकी जे उरलेले फिश आहेत ते पण मी एक एक करून यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे फिश मसाल्याला छान व्यवस्थित कोट करता येतात. आता बाकीचे पण फिश मी इथे टाकून घेतले आहे आणि सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये टाकली आहे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरचा फिश मसाला करीमध्ये खूप छान चव उतरते. यामुळे मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता यात टाकायचे आहे गरजेनुसार पाणी. सर्व पाणी एकचदा टाकायचे नाही. 2 ते 3 टप्प्यात आपण इथे पाणी टाकणार आहोत. थोडेसे पाणी आधी मी इथे टाकून घेतले आहे. जवळजवळ अर्धा ग्लास पाणी मी इथे टाकून घेतले. फिश आणि सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता मसाल्याला थोडीशी उकळ फुटली आहे. सर्व फिशचे पीसेस यात मी टाकून घेतले आहे आणि पुन्हा पाणी पण मी यात टाकून घेतलं आहे. आता यात टाकायचं आहे गरजेनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर भाजी छान आपला फिश सुरमई फिश मसाला करी इथे जवळजवळ आता तयार होत आली आहे. सर्व मसाले छान व्यवस्थित फिशला कोट झालेले आहेत. खूप छान सुगंध येतो आहे करीचा. उरलेली सर्व कोथिंबीर मी आता याच्यात टाकून घेतली आणि जवळजवळ 15 मिनटं फिशचे पीसेस रश्श्यामध्ये टाकल्यानंतर मी इथे 15 मिनटं फिश छान करीमध्ये शिजू दिलेत. म्हणजे फिशची चव त्या करीमध्ये छान उतरलेली आहे. खूप छान असं सुरमई मसाला इथे आपला तयार झालेला आहे. एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते. पीसचा सर्व मसाला फिशला छान तसाच कोट आहे. अजिबात मसाला निघालेला नाही आणि फिश छान शिजलेले पण आहेत आणि सुरमई मसाला करीला छान तरण पण आलेला आहे. तर तयार झाली आहे आपली सुरमई फिश मसाला करी. चला तर अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.